ए तिरुपती तिकडे झाडाकडे गाड्या करू राहिला रे तू माणसाचं कन्फर्म साडेसहा बिल्ल देऊन द्यायचे हे चालेल तर काय बॉडी का करून पाहू रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मेरे दिल पे लिख दिया तेरा नाम चांदनी ओ मेरी चांदनी काल थोडा पाऊस होईल वाटते नाही नंतर थोडं वळी वाळी दिसलं असतं लगेच पाऊस झालेला आहे ना थोडासा पावसाने वैतागवलं चाल बरं हे वैले घे पावसा तिरुपती तिकडे झाडाकडे गाड्या करू राहिला रे मग कुठं मुळं सगळे मरतील इकडे साईड तिरपकर असं इकडं तिरपकर असं अरे बाई दिसलं ना लागते बरं एवढी एवढी भर लागू राहिली अरे एवढी एवढी म्हणजे दाबत नाही ना काही आपण थांब एक मिनिट ठीक आहे चेक करतो त्यांना तर मंडळी सरते शेवटी ह्या पावसाळा अजून काही संपलेला नाहीये. जोरवेकर साहेब जरा आपल्या संकटांचे जे आपले काय म्हणतात जी लाईन लागली त्यातलं एक आता जो पुन्हा आपल्याला आले त्याचं जरा आपण काय म्हणतात संदर्भासहित स्पष्टीकरण. प्रॉब्लेम आज झालाय आता काल पाऊस नाही पडला इकडच्या साईडला म्हणून आपलं जेवढं थोडं अर्ध वावर राहिलं होतं निंदायचं आणि अर्ध त्याच्यात परत सरी लावायला. अर्ध नाही एवढंच बाकी पण ते अर्ध्याच्या वरच खेळ झालाय तो असं त्याच्यात आपले झाड दिसायला असे झाले आणि प्रॉब्लेम आज झाला आता जी सरी लोटायची आणि खत टाकायचं बाकी होतं म्हटलं आता सगळे एक तास खत टाकून घेऊन माणूस येणार होता म्हणजे आम्ही ठरवलं का त्याला बोलून आणू पण त्याला फोन केला का सरी लोटायची भाऊ येतो नाही भाऊ आमच्या पाहुण्यांचं लग्न आहे आज काय आम्ही जमत नाही म्हटलं तुझ्या डेस्टिनेशनला आम्ही सोडवायला येतो तुला 11-12ला परत वाटलंच तर नाही म्हणजे नाही जमणार नाही त्यांचं म्हणजे एखाद्या काय म्हणतात ते कलेक्टर पेक्षा वरचा खेळ शेवटी मग आम्ही काही ठरवलंय आता जे वरचं वावर जे आपल्याला आईसबग लावायचंय त्याला फवारून घेऊ आणि मग आजचा जो दिवस आपण सकाळी उठून लवकर आलोच तर मग सकाळ कशाला वाया घालवायची अशा प्रकारे जाऊया आता. तर मंडळी अशा प्रकारे विषय कसा आहे की हे जी आमची जी काय म्हणतात काय म्हणतात काही कशाला पण तर मंडळी ही जी आमची संकटांची जी काय म्हणतात जी परंपरा आहे झाल्या डे 1 पासून ती काही संपायचं नाव घेत नाही अजूनही आणि असा एक दिवस गेलेला नाहीये का त्या दिवशी आम्ही आज ठरवलं नियोजन केलं की हा 100% आज आता हे काम व्हायचंच आहे त्याला काहीतरी संकट आलेच पाहिजे आणि मग पुढे आपण ठीक आहे. एक गोष्ट लाईफ लेसन लय महत्वाची याच्यातनं शिकायला मिळते की संकट आल्यानंतर कसं त्याच्यावर मात करायची ह्या गोष्टी. आता विचार हा आहे की मंडळी शेतकरी कंटिन्यू या झोन मध्ये असतो कंटिन्यू त्याला प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी वेगळं गोष्टी संकट येत राहतात
आणि तो त्या गोष्टी मॅनेज करतोय आणि त्याच्यातही त्याला गॅरंटी नाहीये की डबे आण बे. त्याला त्याच्यातही गॅरंटी नाही का उद्या पीक व्यवस्थित येईल, भाव मिळेल नाही. पण संकट काही होणार नाही आणि काम काही थांबणार नाहीये आणि असंच आपल्याला हे काम सुरू ठेवायचं. चला. ठीक आहे. तर नाही तर जर रातोरात झाडं पडतील समजणार बी नाही. तुम्ही काम